शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यांमध्ये अहवाल देणार। शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा। शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवारांची टीका। कर्जमाफीच्या आश्वासनानं काहीही होणार नाही। पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, परिणाम भोगावे लागणार, जरांगे यांचा इशारा। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीमध्ये लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध। मुंबई पोलिसांचे आभार। टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य। रोहित आर्याच्या प्रकरणामध्ये आरए स्टुडिओची प्रतिक्रिया। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। गुंड निलेश घायवळच्या आईवडिलांना पुणे पोलिसांची नोटीस। चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना। घायवळ सध्या परदेशात। भारतात परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू। गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शरद पवार आणि गौतम अदानी या दोघांमध्ये भेट। भेटीचं कारण मात्र अस्पष्ट।